मच्छिंद्रगड, सदाशिवगड, भूषणगड. मच्छिंद्रगड हा छोटा किल्ला आहे आणि अगदी वरपर्यंत गाडीने पण जाऊ शकतो. राज्य सरकारने उत्तम रस्ता बांधला आहे. पूर्वी याच्यावर यायला दगडी पायऱ्या होत्या, त्या अजूनही दिसतात. हौशी मंडळी त्या मार्गाने पण येऊ शकतात. दक्षिण टोकाला सुंदर उंच मनोरा बांधला आहे, जिथून सूर्यास्त खूपच अप्रतिम दिसतो असं ऐकलं होतं. वरती मच्छिंद्रनाथ योगी यांचे देऊळ आहे आणि काही तोफा पण ठेवल्या आहेत. महाराजांनी 1676 मध्ये हा किल्ला बांधला असे कळलं. दुपारी ऊन खूपच वाढत होतं आणि आम्हाला अजून 2 किल्ले बघायचे होते, म्हणून लगेच गाडी काढली आणि सदाशिवगडाच्या दिशेने वळवली. 2 वेळेला कृष्णा नदीवरचा पूल आणि एकदा कराड स्टेशनवरचा रेल्वेचा पूल ओलांडून आम्ही गाडी सदाशिवगडाच्या पायथ्याशी पोचली. पायथ्यापासून वर टोकापर्यंत पायऱ्या असलेला हा किल्ला अफझल खानाच्या वधानंतर स्वराज्यात आला. किल्ल्यावर एक मोठे शंकराचे मंदिर आहे आणि तिथे राहणाऱ्या लोकांनी गायी पण पाळल्या आहेत. एका छोट्या पाण्याच्या टाकीशिवाय बाकी काही पाहायला नाही, पण आजूबाजूला सगळीकडे पठार असल्यामुळं खूप दूरचे डोंगर दिसतात. स्वराज्यात सुरळी घाटावर नजर ठेवायला आणि कराड ते पलूस या मार्गावर नजर ठेवायला हा किल्ला महत्वाचा ठरला. सूर्य पश्चिमेकडे मावळायला निघाला होता आणि आम्हाला अजून भूषणगड बघायचा होता. खटाव तालुक्यात असलेला हा किल्ला गाठायला आम्ही पुसेसावळी निमसोड मार्गाने गाडी पळवली. दोन्ही बाजूला सुंदर शेती, मधोमध सुंदर रस्ता अनुभवत आम्ही पायथ्याशी पोचलो. समोरच एक कमान दिसली. तिथून गडावर जायच्या पायऱ्या आहेत. अगदी 10 मिनिटात आम्ही वरती पोचलो. कुलकर्णी कुळाचे दैवत असलेल्या हरणाई देवीचे मंदिर तिथे आहे. गडाचा मुख्य दरवाजा पूर्वीसारखा परत बांधला आहे. पश्चिमेकडे गडाचे अवशेष आणि तटबंदी दिसते. त्रिकोणी आकाराच्या किल्ल्याला लागून एकही डोंगर नसल्याने चारही बाजूला शत्रूवर नजर ठेवता येते. अशा 4 किल्ल्यांची सफर करत आम्ही पुण्याला परत निघालो.